धन्यवाद. मॅच ची स्थिती आहे 3 चेंडू 3 धाव 4 धाव. अवांतर धाव वाईट स्वरूपात. धाव संख्या झाली 3 चेंडू 5 धावा. चांडाळ बॉईज हा पहिला सामना हरून आलेत. चांगला असा टॅप शॉट 2 रन साठी. चार चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू. अमृत तुला पळावं लागणार आहे आता. एक पंचक संपलं. धाव संख्या झालेली आहे 8. आठ धावा झालेल्या आहेत. बीसीपीएल सीझन 11 दिवस पहिल्या दिवसातला हा शेवटचा सामना. एकूण आपण 8 सामने खेळवले आज, त्यातला हा शेवटचा सामना. उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता आपण सामने सुरू करणार आहोत. तर प्रत्येक खेळाडूने वेळेवर हजर राहायचंय. जे प्लेयर नसतील तर तुम्हाला शॉट घेऊन खेळावं लागणार आहे. मॅच आपण ऑन टाइम चालू करणार आहोत. चांगली अशी फिल्डिंग स्मिथ कडून आणि निर्धाव चेंडू. दोनचा निर्णय अंपायरचा. टुडी. धाव संख्या झालेली आहे 11. 3 चेंडू 11 धावा. चांगली अशी फिल्डिंग म्हणता येईल आपल्याकडून स्मिथ कडून. 4 चेंडू 12 धावा. आणि अमृतला पहिला बॉल खेळायला मिळालाय. तब्बल 9 चेंडू नंतर पहिल्यांदा स्ट्राइक वर येतोय अमृत. आता अमृत डिक्लेअर मारतो का स्वतःला स्ट्राइक घेतो पुढील ओव्हर साठी ते बघूया. आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धाव संख्या जाऊन पोहोचले 13 वर. 2 षटक झालेले आहेत. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. तिसरं पंचक घेऊन येतो योगेश. पहिलाच नो चेंडू टाकलेला योगेशने. स्क्वेअर चेंडू +1 नो +1. धाव संख्या आता होईल 10 चेंडू 15 धावा. चांगला स्कोर उभा करतोय ओमकार आपल्या संघासाठी. मिड ऑनच्या दिशेने टॅप स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी ओमकार. अमृत स्ट्राइक वर. लेग ग्लान्स म्हणता येईल. डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळालेले. धाव संख्या झाली आहे 17. 2 चेंडू 17 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. डॉट स्वरूपातला हा चेंडू. कुठेतरी पहिल्या विकेटची गरज भासते अंश फायटर या संघाला. काय फिल्डिंग केली आहे. आणि आउटचा निर्णय. आपण जयेश दादासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. काय फिल्डिंग केली आहे. 1 रन आहे. दुसऱ्या रनला आउट झालेला आहे प्लेयर. धाव संख्या झालेली आहे 18 धावा. काय
शेवटचा चेंडू 19 धावा, 18 धावा. 1 to go, 18 धावा. स्ट्राईक वर कौस्तुभ. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. तिसरं पंचक संपलंय. धाव संख्या जाऊन पोहोचले 20 वर. चांडाळ बॉईज यांनी 3 पंचका अखेरीस धाव संख्या केली 20. चौथं पंचक घेऊन येतोय निमेश. स्ट्राईक वर आहे बॅट्समन ओमकार. बघूया अजून किती रन्स तो पदरात पाडून घेतोय आपल्या आणि एक चांगलं टार्गेट उभं करतोय आपल्या संघासाठी. स्ट्राईक वर ओमकार. बॉलिंग करतोय निमेश. पुढे येऊन टॅप मारायला गेला मात्र बॅटची कडा लागून एक डिक्लेअर स्वरूपात धाव. धाव संख्या झाली 21. 4 चेंडू शिल्लक. 21 झालेला आहे. आपल्याकडे संगणक प्रणाली आहे. 3-3 स्कोरर इथे बसलेले आहेत ओमकार. थोडस थांबायचं इथे बघतो आम्ही. बरोबर आहे. धावा 21 धावा झालेल्या आहेत. पंच योगेशने नो टाकून 2 वाईट टाकले. थोडासा गोंधळ नाही करायचं. 2 मिनिटं थांबा. बरोबर आहे. 21 धाव संख्या बरोबर आहे. एक वाईट आहे मग बरोबर आहे. कृपया ओमकार गोंधळ नाही करायचा आहे. आपल्याकडे 21 धावा झालेल्या आहेत. आपल्याला स्कोरर बद्दल शंका असेल तर एक प्लेयर इथे पाठवायचा आहे. चांगला चेंडू. 22 धावा झालेले आहेत. वाईड स्वरूपात चेंडू. चांगली अशी स्ट्रेट ड्राईव्ह. 2 धावा मिळतील. धाव संख्या झाली 24. शेवटचे 2 चेंडू. 3 चेंडू शिल्लक. एक धाव घेण्यात यशस्वी. आणि कधी कधी हुशारी महत्वाची असते पण अति हुशारी कधी कधी कामाला येत नाहीये. आणि ओमकार हे धावचीत झालेले आहेत. आताच एकच रन आहे. 25. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली 25. धावांचा डोंगर उभा केलाय चांडाळ बॉईज या संघाने. बघूया शेवटच्या 2 चेंडूंमध्ये अजून किती धावा कमावत आहेत. चांगलासा टॅप स्वरूपात शॉट. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. झाले 26 धाव संख्या. शेवटचा चेंडू इनिंगचा. चांगलासा फटका. फिल्डिंग पण तेवढीच चांगली केली आहे. आणि आउट. एक इनिंग अखेरीस धाव संख्या झाली 27. आणि अंश फायटर या संघाला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. चला लवकरात लवकर
चांडाळ बॉईज या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. BCPL सीझन 11 सीझन 11 या पर्वाचा आजचा हा पहिला दिवस होता. आज एकूण आपण 8 सामने खेळवले. उर्वरित सामने दिवस दुसरा म्हणजे आपण उद्या खेळवणार आहोत रविवार. सर्व खेळाडूंना विनंती आहे सकाळी 9:30 वाजता पहिला सामना चालू होईल आणि ज्या संघाचा पहिला सामना असेल त्या संघाच्या सर्व प्लेयरने ते उपस्थित राहायचं आहे. अन्यथा शॉर्ट प्लेयर घेऊन सामना चालू करण्यात येईल. कृपया नियमांचं कडेकोट पालन करायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हे आपलं पर्व कंप्लीट करता येईल. चला चांडाळ बॉईज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अंश फायटर या संघाला जिंकण्यासाठी पाहिजेत 28 धावा. चेंडू आहेत 20, धावा पाहिजेत 28. स्ट्राइक वर आहे इन्फॉर्म सार्थक, नॉन स्ट्राइकला अतुल. चला सुरुवात करायची आहे. केतन मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व खेळाडूंना विनंती आहे उद्या सकाळी 9:30 ला पहिला सामना सुरू होईल तर सर्वांनी वेळेवर उपस्थित राहायचंय. सर्वांनी 9:30 ला उपस्थित राहावा. 9:45 ला अल्पोहार आहे, नाश्ता आहे, नाश्त्याची सोय केलेली आहे. मेदू वड्यांची सोय केलेली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे चांडाळ बॉईज. कृपया वेळेचा अवधी नाहीये आपल्याकडे. अंश फायटर यांना सलग दुसरा विजय प्राप्त करायचा असेल तर पाहिजेत 28 धावा आणि चेंडू आहेत 20. बघूया 28 धावा करतात का की चांडाळ बॉईज या सीझनची पहिली विन कमावतायत का. चला खेळायला सुरुवात करायची आहे. अंपायर रेडी, स्कोरर रेडी. पहिलं पंचक घेऊन येतोय ओमकार. स्ट्राइक वर आहे टिल्या. चांगला असा कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल. जर का सी सर्कल असता तर हा नक्कीच 4 असता. या मात्र इकडे या मैदानावर मिळतो 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. धाव संख्येचा श्री गणेशा झालाय, खातं उघडलंय. धाव संख्या झाली 1. चांगली अशी फिल्डिंग आणि निर्धाव असा चेंडू. 2 चेंडू 1 धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि तितक्यात चांगल्या रीतीने टोलावलाय सार्थकने. 3 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा सेम शॉट, रिप्ले शॉट म्हणता येईल आपल्याला. 4 चेंडू 3 धावा. कृपया पंचांशी उज्जत घालायचं नाही ओमकार. पंचांच्या सूचनांचं पालन करायचंय. 4 चेंडू 3 धावा. डायरेक्ट चेंडू होता मात्र निर्धाव चेंडू. पहिलं पंचक संपले पण पहिल्या पंचक अखेरीस धावसंख्या झाली 3. संघाला जिंकण्यासाठी पाहिजेत 15 चेंडू 25 धावा. सार्थकने सर्व शॉट मिडल केले मात्र
खेळपट्टी आपली डिक्लेअर स्वरूपाची आहे, त्यामुळे धाव संख्या तेवढी मिळाली नाही. दुसरं पंचक घेऊन येतोय. बॉलर नेम ओमकार. 15 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. आता मात्र फटक्यांची गरज आहे, चौकारांची गरज आहे. जर हा सामना जिंकायचा असेल तर वंडी मारून काही होणार नाहीये. 15 चेंडू 25 धावा. पहिलाच नो आणि 2 धावा. जाने माने प्लेयर अतुल साळुंके याच्या या बॅट मधून कार्पेट टुडी. 3 धावा मिळाल्यात. धावसंख्या झालेली आहे आता 6. पुन्हा नो आणि पुन्हा डिक्लेअर. संघाला याची गरज नाहीये ओमकार. लीगल डिलिव्हरी टाका. धावसंख्या खूप मोठी आहे, मात्र असे एक्स्ट्रा देत राहिले तर अंश फायटर कदाचित हा सामना तुमच्याकडून हिरावून घेऊ शकतात. धावसंख्या झालेली 8. 15 चेंडू 25 पाहिजे होते, 15 चेंडू आता 20 पाहिजे. बॉलिंग मध्ये चेंज केलंय. बॉलिंग वर आलाय कौस्तुभ. आणि बाद. कृपया बाहेरून बॉल टाकताना बोलू नका, जेणेकरून खेळाडूचं लक्ष विचलित होईल. ऑर्गनायझरने पण बोलू नका. अतुल साळुंगे डिक्लेअर स्वरूपात आउट झाले. डायरेक्ट चेंडू होता, मात्र त्यांना तो टोलवता आला नाही उत्तमरित्या आणि डिक्लेअर स्वरूपात आउट. दोन चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक. स्ट्राइक वर योगेश. पुढे येऊन चांगला कार्पेट शॉट. यावेळी मात्र अंपायरने फिल्डिंग केली आहे. एवढा कडक शॉट होता की अंपायर जागेवर कोसळलाय. चांगला फटका. दोन चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे 10. कौस्तुभने डिफ्लेक्ट केला बॉल, मात्र डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे 12. शेवटचा चेंडू. 11 चेंडू 16 धावांची गरज. नो +1. काय उत्तम कामगिरी करतो योगेश आपल्या संघासाठी. यालाच तर बोलतात मॅच अवेअरनेस. अवांतर धाव +1. टॅप स्वरूपात 1 धाव. पंचक समाप्त. धावसंख्या झाली आहे 15. 10 चेंडू 13 धावांची गरज. 10 चेंडू 13 धावांची गरज. या ओव्हर आधी 15 चेंडूंमध्ये 25 हवे होते. आता मात्र समीकरण 10 चेंडू 15 धावा. 10 चेंडू 13 धावा, सॉरी दुरुस्ती. 10 चेंडू 13 धावा. 10 चेंडू 13 धावांची गरज. कृपया बॉल घासायचा नाहीये. बॉलर्स नेम प्लीज. मृणाल. 10 चेंडू 13. निर्णायक असं षटक घेऊन येते मृणाल. 10 चेंडू 13 धावा. स्ट्राइक वर आहे इन्फॉर्म योगेश. अंपायर बाउंड. काय वनडे आहे की डेड आहे? वनडे की डेड बॉल आहे? वनडी. 9 चेंडू 12 धावा.
पुढे आलेले एक टॅप स्वरूपात 2 धावा घेण्यासाठी, मात्र धावसंख्या मिळाली एकच. 8 चेंडू 11 धावांची गरज. बॉलरने पहिलं थांबायचंय. अवांतर धाव. 8 चेंडू 10 धावांची गरज. आठ चेंडू 8 धावांची गरज. आता मात्र समीकरण सोपं झाले अंश फायटर साठी. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी योगेश. आणि आउट. OUT आउट. डिक्लेअर स्वरूपात आउट झालेले आहेत. बॅटच्या स्टिकर वर लागला. 6 चेंडू 7 धावांची गरज. चांगली कामगिरी करत होते, मात्र कुठेतरी 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात स्वतःचा विकेट गमावून बसलेत योगेश. मात्र त्यांनी रनची भरपाई केलेले. 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आलाय निमेश. आणि डॉट चेंडू. पंचक संपलेलं आहे. 5 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. निर्णायक असं षटक स्वतः संघ मालक घेऊन येतोय. चांडाळ बॉयज या संघाचे मालक देवेंद्र राजे स्वतः संघ मालक निर्णायक षटक घेऊन येतात. चांडाळ बॉयजचे मोठे चांडाळ देवेंद्र. कृपया बॉल टाकताना बोलायचं नाहीये. इन बिटवीन द बॉल्स तुम्ही बोलू शकता. चांगला असा फटका, पण तेवढी चांगली फिल्डिंग केली आहे. 4 चेंडू 6 पाहिजेत. हा सामना जर जिंकायचा अंश फायटरला तर 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. देवेंद्र, तुमच्याकडून अशाच बॉलिंगची आवश्यकता आहे संघासाठी. चांगला असा फटका. 3 चेंडू 5 धावा. समीकरण थोडस गंभीर आहे. टुडीची किंवा चौकाराची गरज आहे. चांगला फटका. आणि ये क्या किया. 2 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. देवेंद्र, तुमच्याकडून अशाच लिगल डिलिव्हरीची गरज आहे संघाला. 2 चेंडू 4 धावांची गरज. हेच तर यश आहे बीसीपीएल या पर्वाचं. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रत्येक मॅच जाते आणि प्रत्येक प्रेक्षकांकडून तेवढाच चांगला प्रतिसाद मिळतोय. 2 चेंडू 4 धावा.